एक्सप्रेसवर मंगळवारी आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकरची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला होता आणि तब्बल 32 तास या मार्गावरची वाहतूक देखील ठप्प झाली होती. पण या टँकरमध्ये नेमका कोणता गॅस होता आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो पाहूयात. नमस्कार, मी स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. तर या टँकरमध्ये होता प्रोपेलिन गॅस, ज्याला शास्त्रज्ञ प्रोपिन असंही म्हणतात. हा एक हायड्रोकार्बन गॅस असून तो पेट्रोलियम रिफायनरी मधून मिळवला जातो. याची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा वायू अत्यंत ज्वलनशील आहे, ज्यामुळे गळती झाल्यावर आग लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. याचा वापर कुठे कुठे होतो तर प्रोपेलिन हा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. प्रामुख्याने पॉलीप्रोपेलिन हे प्लास्टिक बनवण्यासाठी याचा वापर होतो, ज्यापासून पॅकेजिंग मटेरियल आणि कंटेनर्स बनतात. केमिकल उद्योगात अल्कोहोल आणि ॲसिटोन तयार करण्यासाठी हा कच्चा माल म्हणून देखील वापरला जातो. तसेच मेटल कटिंग आणि वेल्डिंग मध्ये इंधन म्हणून याचा उपयोग होतो. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या गॅसच्या संपर्कात आल्यास काही तात्पुरते परिणाम दिसू शकतात. जास्त प्रमाणात श्वास घेतल्यास चक्कर येणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. हा वायू हवेपेक्षा जड असल्याने सखल भागात साचून राहतो, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो आणि जर हा वायू लिक्विड स्वरूपात त्वचेला लागला तर फ्रॉस्टोबाईट सारखी इजा देखील होऊ शकते. त्यामुळेच अशा अपघाताच्या वेळी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असते. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. औद्योगिक प्रगतीत अशा वायूंची वाहतूक आवश्यक असली तरी सुरक्षतेचे नियम पाळणे महत्त्वाचे ठरते. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.